आहे परत एका माझ्या व्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी मराठवाडा स्पेशल भज्जी. तर मी इथे सर्व प्रकारचे सोले भिजून घेतलेले आहेत रात्रभर आणि ते छान भिजलेले आहेत. तर भज्जी करण्यासाठी कांद्याची पात, मेथीची पात आणि कोथिंबीर हे साहित्य लागतं. तर आपण इथे कांद्याची पात बारीक बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे मी मेथीची पण गड्डी छान बारीकशी चिरून घेते आहे. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर 100 ग्राम घेतलेली आहे मी. आणि मग हे सगळं आपण स्वच्छ धुवून घ्यायचं. धुवून घेतल्यानंतर जे मी सोले रात्रभर भिजून ठेवलेले होते ते मी आता कुकरमध्ये लावून 4 शिट्ट्या काढणार आहे. आणि त्यामध्ये थोडीशी टाकलेली आहे हळद आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर मस्तपैकी असं मिक्स करायचं आणि 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या याला. तर मी इथं कुकर ठेवलेला आहे आणि कुकर ठेवल्यानंतर मग मी इथे चिंच रात्रभर भिजू घातलेली होती. तर ती चिंच मी कोळून घेत होती आणि मग त्याचं चिंचेचं पाणी, जे की अख्खी चिंच त्या भज्जीच्या याच्यामध्ये नाही जायला पाहिजे म्हणून असं छान चाळणीतनं गाळून घ्यायचं. आणि इथं घेतलेलं आहे मी अर्धी वाटी बेसन पीठ. तर मित्रांनो, बेसन पीठ जास्त नाही घालायचं. अर्धी वाटी, 3 माणसं जर असतील तर अर्धी वाटीची भज्जी खूप होते. आणि इथं घेतलेलं आहे मी लसूण, अद्रक थोडंसं असं मोठं मोठं ठेचून घेत आहे. तर आपल्या शिट्ट्या पण झालेल्या आहे जे आपण सोले लावलेले होतो. आणि इथं घेतलेला आहे कढीपत्ता. तर मी ठेवत आहे आता पातेलं. तर चला आपण भज्जीची रेसिपी करूया. तर मी तेल घेतलेलं आहे. 3 पळ्या तेल घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये जिरे आणि मोहऱ्या टाकलेल्या आहेत थोडेसे. तेल तापल्यानंतर मस्त त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला मी. कढीपत्ता झाल्यानंतर आपण जो मोठा मोठा लसूण आणि अद्रक ठेचून घेतलेला होता तो टाकलेला आहे छान. त्याच्यानंतर टाकली आलेली आहे 1 चमचा हळद, 1 चमचा धनिया पावडर आणि 2 चमचे लाल तिखट. आणि त्यानंतर मी 1 चमचा टाकलेली आहे काश्मीरी चिली पावडर, जो की रंग असं छान लालसर येतो. आणि आता टाकत आहे मी ते चिंचेचं पाणी. तर भज्जी ही चिंचेच्या पाण्यानेच बनवली जाते. तर मित्रांनो, भज्जी ही हिरव्या चिंचेची बनवली जाते, पण मला इथं हिरवी चिंच भेटली नाही म्हणून मी लाल चिंचेचा उपयोग केलेला आहे. आणि आता टाकलेले आहेत मी सोले. आणि त्यानंतर एक उकळी आलेली आहे अशी छान. त्याच्यानंतर टाकलेली आहे मी मेथी, कांद्याची पात आणि कोथिंबीर. तर हे पण एक उकळी येईपर्यंत मस्त हे करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण बेसन टाकून थोडंसं घोटाळायचं. तर इथं मित्रांनो, बेसन टाकलेलं स्किप झालेलं आहे. तर तुम्ही काही नाही, आपलं मस्त याच्यामध्ये जो मी बेसन करून घेतलेला होता तेच बेसन यामध्ये ॲड करायचं. आणि हे बघा, अशी भज्जी छान मी हे करून घेतलेलं आहे, घोटून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे झालेली आहे. आणि आता याला शिजवण्यासाठी कमीत कमी अर्धा ते पाऊण तास बारीक गॅसवरती आपण याला छान शिजून घ्यायचं. आणि जर तुम्हाला भजी थोडीशी पातळ वाटत असेल तर त्यामध्ये 1 ते 2 स्पून परत आपण बेसन ॲड करू शकतो, जर तुम्हाला वाटत असेल की भजी थोडीशी पातळ झालेली आहे. तर याला मी अर्धा तास असं छान झाकून ठेवते. आणि जी आपली अर्धा तास शिजल्यानंतर अशा प्रकारे मस्त भज्जी शिजून झालेली आहे. तर भज्जी कुणाकुणाला आवडते आणि हे फक्त मराठवाड्यामध्येच बनवतात. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आहे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, प्लीज तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब हे मला खूप मोटिवेशन देतं. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड सपोर्ट मी. तर आज मी बनवलेली आहे भोगी स्पेशल भज्जी. नक्की तुम्ही कमेंट करून सांगा कशी झालेली आहे. आणि जर माझ्या व्हिडिओमध्ये थोडंफार काही चूक झाली असेल तर प्लीज समजून घ्या. मी नवीन आहे त्यामुळे मला ॲडजस्ट करा. थँक्यू.